पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पालघर जिल्ह्याच्या आज दौऱ्यावर आहेत। बीकेसी मधील ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये मोदी मार्गदर्शन करणार आहेत आणि दुपारी 1 वाजल्यानंतर पालघरमध्ये वाढवण बंदराचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन होईल। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा यावेळी उपस्थित राहणार आहेत असं समजतंय। बीकेसी मध्ये मोदी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर पालघरमध्ये जातील। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। रिद्धेश, कशा पद्धतीचं नेमकं नियोजन आहे मोदींच्या दौऱ्याचं आणि जे संबोधन मोदी आज करणार आहेत मुंबईमध्ये ते नेमकं कशा संदर्भात असणार आहे? नक्कीच आपण पाहिलं तर ग्लोबल फिनटेक फेस्ट या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईतील बीकेसी परिसरात थोड्याच वेळापूर्वी ते पोहोचलेले आहेत। जिओ वर्ल्ड कन्व्हिनियन्स सेंटरमध्ये त्यांचा हा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। जो फिनटेक फेस्ट असतो, जो फिनटेक्स कंपनी असतात त्या संदर्भात हा संपूर्ण जो फेस्ट आहे तो पार पडणार आहे आणि त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भारत देश हा फिनटेकमध्ये कसा पुढे जात आहे या संदर्भात त्यांच्याकडून हे भाष्य ते केलं जाणार आहे। त्याचबरोबर सरकारकडून अशी कुठली योजना राबवले जातात ज्यामध्ये जर कुठली फिनटेक कंपनी असेल त्यांना जर त्यांचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर त्या स्टार्टअपसाठी सरकार कुठल्या पद्धतीने मदत करू शकते या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्याला भाष्य करताना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिलं जर बीकेसीचा जो दौरा आहे फिनटेक फेस्टचा जो त्यांचा कार्यक्रम आहे तो संपल्यानंतर ते पालघर येथील रवाना होणार आहे। पालघरमध्ये जे वाढवण बंदर आहे त्या संदर्भात त्यांचा हा जो दौरा असणार आहे त्यामुळे त्यांच्याकडून जे भूमिपूजन आहे वाढवण बंदराचं त्याच्याकडून ते भूमिपूजन हे पार पडणार आहे। त्याचबरोबर जी फिशरीज आहे ते मत्स्य व्यवसाय त्या संदर्भात देखील ते अनेक भूमिपूजन सोहळे त्यांच्याकडून पार पडणार आहे। या भूमिपूजन सोहळ्यानंतर जे फिशरीज आहे त्यामध्ये जे आणि त्याचबरोबर वाढवण बंदर आहे ह्याच्या कामाला सुरुवात होईल आणि या संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर पालघर या महाराष्ट्र राज्यामध्ये 5 लाख नोकऱ्या हे तरुणांना भेटेल असं देखील सांगण्यात आहे। त्यामुळे हा वाढवण बंदराचा जो त्यांच्याकडे तो भूमिपूजन आहे तो देखील महत्त्वाचा मानला जात आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा महाराष्ट्रात येत आहे। जेव्हा जो महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर पहिल्यांदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडत आहे। त्यामुळे हा देखील एक दौरा खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे कारण या संपूर्ण दौऱ्यादरम्यान महाराजांचा जो पुतळा कोसळला त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय भाष्य केलं जातं, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्या सोबत ते काय या पुतळ्या संदर्भात चर्चा करणार आहे हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या तासामध्ये महत्त्वाचं असणार आहे। त्याबरोबर आपण पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी तर काँग्रेसचे नेते मंडळी देखील त्यांच्याकडून आंदोलन आहे तो देखील सुरू होता। ते त्यांच्याकडून जे जिओ वर्ल्ड सेंटरच्याकडे आंदोलन करायला जाणार होते, मग वर्षा गायकवाड असतील, असलम शेख असतील, भाई जगताप असतील, सर्वांकडून जे नेते मंडळी त्यांच्याकडून आंदोलन देखील करणार होतं। मात्र पोलिसांकडून त्याआधीच त्यांना ते थांबवण्यात आलं। काही वेळापूर्वी असलम शेखला तर ताब्यात देखील घेण्यात आलं मालाड पोलिसांकडून। मात्र आता सर्व संदर्भात आता जे काँग्रेसवाले त्यांच्याकडून पुढील मुंबईमध्ये पंतप्रधान हे निघायच्या आधी त्यांच्याकडून पुढील काय पावलं उचलली जातात आणि त्याच्या आंदोलनाचे स्वरूप कसं असणार ते देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी, निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेले या